आर्यन चल जाऊन नको एकदा सांगितलं ए दीदी ह्याला सांग गवतातून नको येऊस गवतातून येऊ नकोस सांग ह्याला जाऊया आपण चल। नमस्कार मी पुरुषोत्तम सागवेकर सगळंच विसरलो रे इंट्रो। नमस्कार मी पुरुषोत्तम सागवेकर विशेष परशुराम भूमी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। व्हिडिओच येत नाहीत आता सुरुवात करायचं दरवेळी म्हणतो दरवेळी पण होत नाही। तर पूजा झाली म्हणजे गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे आणि आता हरताळका विसर्जन। गेल्या वर्षी पण मी गेलेलो तो व्हिडिओ मी टाकला आणि त्याची क्लिप आहे ती मी टाकेन आता ह्याच व्हिडिओमध्ये। आणि माझ्यासोबत आर्यनला घेतलंय कारण गवत खूप आहे। आर्यन हाय कर हां नशीब तर आता आम्ही रस्ता काढत काढत चाललोय जरा बघतो खाली आणि मग आपण बोलूया। ही ना अशी पाईपलाईन केली अरे इथून तिकडे जाणार तिकडे वरती टाकी बनवली। अरे यार खाली उतरायला लागेल सावकाश मारली सोडी व्हेरी गुड गवत आहे। येताना आठवण कर ही फुलं आहेत ना थोडी थोडी काढून नेऊया बॉटलमध्ये ठेवायला मस्त। आता नको काढू तशी खालून देठापासून काढायची। समोर जाऊन रस्ता बघायला हवा परत। ओय सुट्टी किती तारखेपर्यंत आहे आर्यन? 9 नाही रे हा हे अनंत चतुर्थी झाल्यावर आहे ना शाळा। आता पण तिकडे जाऊया पलीकडे मला वाटतंय परत उडी मारायची। व्हेरी गुड ये चल कौंडळ आहेत का आधी बघूया काय। इथंच वेली होत्या गेल्या वर्षी कौंडळ पण आणली। अगी ग सरकलो बघ कौंडळ पण आणायला यायला मला वेळ नाही मिळाला। हे हे कुठे जातोय हा कुणाचं पाळलेलं आहे काय? अरे कौंडळ नाही दिसत आहेत इथं कौंडळ असतात हे तिथं पिकलेत आहेत एक तरी भेटेल रे तेव्हा पिकले तेव्हा पिकलेले आहेत कौंडळ हे बघ आहेत इथं पण आहेत। चल जाऊन येऊया आधी विसर्जन करू आणि येऊ। आता इकडे खाली जायचं आपल्याला सावकाच माझी बुट सरकली वाढायला व्हायचं ना। संध्याकाळी आर्यन आपण 2 ठिकाणी जायचं बाप्पाच्या दर्शनाला तू मी अवनीश जाऊ। अजून आरती बाकी आहे पूजा झाली बाप्पाची मग मी मोदक बनवायला घेतले जेवण सगळं झालंय। आरती झाली की मग आम्ही मोकळे मग जेवायचं अजून आपल्याला पलीकडे जायचं रे इथून जातो रस्ता नाही दिसत आहे काय रस्ता बघ ना इथून तसं जाऊया तिकडून। चल इकडून काय समजतच नाही हे सगळं इकडून ना हे काढलंय त्यांनी गाडी आलेली काय काय माहिती मोकळं केलंय सगळं। चल आपण बघून येऊ आधी लगेच विसर्जन करून। पाणी हवंय पण तिथं गेल्या वर्षी पाणी भरपूर होतं आणि आता सुक्काट आहे। ह्या अशा पाण्यात नको नाही आपण मला वाटतं खाली जाऊन तळ्यामध्ये करून येऊया MIDCत जाऊन। हां जेवून झाल्यावर जाऊया तळ्यामध्ये ह्या असल्या घाणेरड्या पाण्यात नको। गेल्या वर्षी इथंच केलेलं विसर्जन ती क्लिप आता तुम्ही बघा। फुलावर असतो ना हा वाहत्या पाण्यामध्येच आपण विसर्जन करायचं असतं। आता वाहतं पाणी मिळालंय पाऊस अजून पडतोच त्यामुळे कधी ना कधी हे वाहून जाईल आणि पाण्यामध्ये जाईल ते पुढे 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 जाईल। ओके आता आपण हे बघा हरताळका ह्या हरताळका आहे आता आपण तिथे जाऊन विसर्जन करूया। दिसतोय का मी विसर्जन करून घेऊ। चला आपण कौंडळ काढून परत जाऊ। चल आमच्या घराच्याच मागे आहे पाणी गेल्या वर्षी मस्त वाहत होता रे इकडून यंदाच काय नाही। तिथं विहीर आहे त्या विहिरीतून आम्ही पाणी जेव्हा नळाला नसायचं तेव्हा न्यायचो डोक्याने। किती वेळा पडलोय खाली हंडे घेऊन मग पडलोय पण पावसाळ्यात नेलंच ना पाय घसरतो। चल आता आपण जेवू आणि लगेच MIDCत जाऊन तळ्यामध्ये विसर्जन करून येऊ। चल इथूनच आता मला वाटलंच होतं पाऊस थांबलाय ना 2-4 दिवस पाणी नसेल तो कुत्रा बा आला परत
बघायला आलाय कुठं गेले हे. चल आता कौंडळ घेऊ लगेच काढून. कौंडळ तिकडं पण हे सगळे पिकलेत रे. पण हे बघ खाली पण आहेत आर्यन. हे बघ काढायची कशी. काठी बिटी आपण आणलीच नाही. हे पकड पिशवी आणि छत्र्या ठेव खाली. काय करूया. हे झाडं बघ केवढे मोठे मोठे आहेत. बघ एक असा काढून चालणार नाही. बांधायला हवेत ना. धर इकडे. ही बघ वरती माकड नाही खात रे बाबा. ही वेल ओढायची आणि काढायची. काठी आणायला हवी ती. बघूया काहीतरी करूया. आम्ही काठी नाही आणली त्यामुळे आम्हाला वेल ओढली. उड्या मारून मारून. आणि किती थोडी 6-7 मिळालेत ना. 7 मिळाले. आता जाऊया त्याला घरी. आरती करूया, जेवूया आणि मग जाऊया विसर्जन करून येऊ हरताळका. इकडे पाणी नाही. आता तलावात जावं लागेल. असं सगळं झालंय. चलो असे लावायचे. मिळालं. पाणी आहे. नवीन बांधलं तळ किंवा हे होतं त्यालाच नवीन केलं. हे आहेत हरताळका. आपण आता विसर्जन करू आणि जाऊ. वाव छान छान छान. इथेच करूया एक साईडला. तरंगतात वरती असं त्याचं. हुतून फुलावरा आहे ना तो तळ्यात टाकून देत नाहीत. टाकायचाच नसतो. मग फुलावरा आपण इथे विसर्जन करूया. अरे पड की. ओके. पाणी वाढतं आणि पिशवी प्लास्टिक असल्यामुळे घेऊन जायची आपण. अशी कुठे टाकायची नाही. चला इथे हे नवीन बांधला हा चौथा. आणि टाकी मला वाटतं तीच आहे दिसते. फक्त आतून तिला हे केलं फिनिशिंग केलं जेणेकरून गळणार नाही. आता लीक झालेली आय थिंक आणि खूप खराब झालेली. आता मस्त वाटतं टाकी. MIDC मध्येच आहे लोटाच्या आमच्या. आजवळच्या माझ्या हा गणपती इकडेच. आपले पण इकडेच विसर्जन करायचं. आता यंदा बघू कुठे जायचं आपण.